तुम्ही सांगू शकता का ही शेव मी कशापासून बनवलेली आहे? तर ही आहे साबुदाण्यापासून बनलेली इन्स्टंट अशी शेव. ही शेव बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घालण्याचीही गरज नाही आणि शिजवण्याचीही गरज नाही. अगदी झटपट 20 मिनिटांमध्ये ही बनते. रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेव बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 कप साबुदाणा. तर इथे मी बारीक साबुदाणा घेतला आहे. तुमच्याकडे मोठा साबुदाणा असेल तो घेतला तरीही चालेल. त्यामध्ये घालूया 10-12 काळे मिरी. आता हे मिक्सरला जेवढं बारीक करता येईल ना तेवढं बारीक असे वाटून घ्यायचं. तर मी मिक्सरला जेवढं बारीक करता येईल ना तेवढं बारीक असं करून घेतलेलं आहे. आता ते आपण चाळून घेऊया. चाळून घेतल्याने जे काही साबुदाण्याचे मोठे कण राहिलेले आहेत ना ते वेगळे होतील आणि खूप जर राहिले तर तुम्ही वापस ते मिक्सरला एकदा फिरवून घ्या, म्हणजे पूर्णपणे बारीक होईल साबुदाणा. उपवासामध्ये झटपट आणि कुरकुरीत काही खायचं असेल ना तर तुम्ही ही शेव नक्की ट्राय करा. तर इथे साबुदाणा हा चाळून झालेला आहे. यानंतर मी इथे घेतलेले आहेत 3 बटाटे. तर हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता याचे छोटे छोटे काप करून ना आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि याची पेस्ट बनवून घेऊया. बटाटा जर मिक्सरला वाटला जात नसेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर इथे बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट बनलेली आहे. यानंतर बटाट्याची पेस्ट आपण ही साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि त्याचबरोबर यामध्ये घालूया चवीपुरते मीठ आणि नंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर इथे बटाट्याची पेस्ट बनवायची नसेल तर तुम्ही बटाटा खिसूनही घेऊ शकता, पण त्याच्याने व्यवस्थित टेक्स्चर येणार नाही. त्यामुळे शक्यतो बटाटा तुम्ही पेस्ट करूनच घ्या. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खूप पातळ झालेलं आहे, पण अजिबातच नाही. हा साबुदाणा आहे तर साबुदाणा हा पाणी शोषून घेतो, त्यामुळे ते हळूहळू घट्ट होऊन जाईल. 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. जसं जसं तुम्ही हे मळत जासाल ना तेव्हा ते असं घट्ट होत जाईल. त्यावेळेस थोडं थोडंसं करून पाणी याच्यामध्ये टाकत राहायचं, म्हणजे आपल्याला शेव बनवण्यासाठी जसं पीठ लागतं ना तसा असा छान असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि नंतर 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर तूपही घालायचं आहे. तूप घालून आणखीन 2 मिनिट याला आपण छान असं मळून घेऊया. एकदम सॉफ्ट असा डो करून घेऊया याचा. तुम्हाला आजची रेसिपी आवडत आहे का? आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी थोडंसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण लगेचच याची शेव बनवूया. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे हा शेव बनवण्याचा साचा आहे माझ्याकडे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनही आहे. तुम्हाला ज्या शेप मध्ये बनवायचं असेल त्या शेप मध्ये तुम्ही बनवू शकता. तुम्ही याची शेव बनवू शकता, चकली बनवू शकता, हव्या त्या शेप मध्ये बनवू शकता. माझ्याकडे हा साचा आहे तो खूप जुन्या पद्धतीचा आहे. आता मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकारचेही आलेले आहेत, तुम्ही त्याचाही वापर करू शकता. तर मी याची आज शेव बनवणार आहे. तर सर्वात आधी ना आपण साच्याला आधी तूप लावून घेऊया आतमधून. पूर्ण तूप लावल्याने चिटकणार नाही ते आतमध्ये. तर तूप लावून झालेलं आहे. आता लगेचच यामध्ये आपण आपलं बनवलेलं पीठ यामध्ये घालूया. तर पीठ घालत असताना मावेल एवढंच घालायचं आणि शक्य तेवढं याला म्हणजे दाबूनच भरायचं. हवा राहायला नाही पाहिजे. हवा जर राहिली ना तर शेव व्यवस्थित होणार नाही. आता लगेचच याची आपण शेव बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी तेल हे चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हळूहळू आपण शेव सोडून घेऊया. शेव ही आपण मध्यम आचेवरती तळून घ्यायची छान दोन्ही साईडला, जोपर्यंत असं क्रिस्पी होत नाही ना तोपर्यंत छान अशी आपण तळून घेऊया. तर इथे जवळपास 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता शेव ही आपली एकदम अशी क्रिस्पी अशी झालेली आहे. आता ती आपण काढून घेऊया. आता याच पद्धतीने सर्व शेव बनवून घेऊया. तुमच्याकडे उपवासामध्ये जिरं खाल्लं जात असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडीशी जिरा पावडर ही टाकली ना तर शेव अतिशय छान चविष्ट बनते. आमच्याकडे जिरं खाल्लं जात नाही त्यामुळे मी इथे वापर करत नाही. तर इथं सर्व शेव ही बनवून झालेली आहे. तुम्ही ही शेव अशीच खाऊ शकता, पण मी याचा चिवडा बनवणार आहे. त्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण हे छान असे फ्राय करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजूचाही ते वापर करू शकता. तर इथे शेंगदाणे छान खरपूस असे मी तळून घेतलेले आहेत. यानंतर यामध्ये आपण घालूया कढीपत्ता आणि कढीपत्ता देखील आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. तुम्ही जर उपवासामध्ये कढीपत्ता खात नसाल, नाही घातला तरीही हरकत नाही, तरीही शेव अगदी चविष्ट बनते. यानंतर यामध्ये घालूया आपण काळी मिरी पूड म्हणजे ब्लॅक पेपर
आणि चवीपुरते मीठ. तुम्हाला जर थोडंसं आणखीन स्पायसी हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही घालू शकता. आता हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी झटपट आणि 20 मिनिटांमध्ये ही शेव बनते आणि एकदम चविष्ट कुरकुरीत बनते. त्यामुळे नक्की तुम्ही हे उपवासासाठी किंवा उपवास नसला तरी हे ट्राय करा. आणि तुम्ही जर ट्राय केलं तर नक्की कमेंट करून मला सांगा की कशी झाली आहे शेव. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी बरोबर.